श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामींवर प्रेम करणाऱ्यांनो, जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर खूपच भाग्यवंत आहात आणि तुमचा स्वामींवर खरंच विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करणार नाही. बाळा, स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करणार आहेत आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना व्यक्त करतो. बाळा, स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींचे जेव्हा आपण मनापासनं नामस्मरण करतो तेव्हा स्वामी आपल्याला त्यांचे कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देत असतात. बाळा, स्वामीवरती तुझ्या जे चिंता आहेत, तुझ्या पाठीशी जे जबाबदाऱ्या आहेत ते सोपव आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यांचे नामस्मरण कर. भाग्यवंत ठरशील. स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून या संदेशाला लाईक करा. स्वामी म्हणतात, मी व्यक्तीचा चेहरा नाही तर त्याचे संघर्ष बघतो. जितका मोठा संघर्ष होईल, विजयही तितकाच शानदार असेल. संकट असा जादूगर आहे जो क्षणाक्षणात आपला कोण आणि परका कोण तो दाखवून देतो. स्वामी म्हणतात, जर तुम्ही आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला, आजच्या या स्वामी संदेशाला कमीत कमी 5 जणांपर्यंत शेअर केलात तर तुम्ही खूप भाग्यवान ठरसाल आणि येत्या 48 तासांमध्ये स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला त्यांचे दर्शन देतील आणि त्याचा तुम्हाला अनुभवही येईल. सोबतच तुमची जी समस्या आहे, जे संकट आहे तेही लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असते आणि ते चांगले शोधण्याचा प्रयत्न करा. त्या चांगल्यांना शोधा. त्यामध्ये काही वाईटही गोष्टी असतील, त्यांना दुर्लक्ष करायला शिका आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना आपल्या जीवनात उतरवा. त्यांना समजून घ्या, त्यांना जाणून घ्या, त्यांना शिकून घ्या. जर तुम्हाला कठोर परिश्रमाचे व्यसन लागले तर समजा त्यामुळे यश हे एक ना एक दिवस तुमचा रोग बनते आणि तेव्हा तुम्हाला यश कोणत्याही गोष्टीत आणि कोणत्याही पद्धतीने मिळते हे तुम्हाला कळणारही नाही. स्वामी बोलतात, कदाचित आत्ताची सर्वात मोठी समस्या किंवा सर्वात मोठं संकट जे तुमचं असेल ते पैशामुळेच असेल. अन्यथा काही दुसरेही असू शकतात, पण जे पैशाचे असतात ते लवकरच बरे होतात. फक्त त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि आमचा आशीर्वाद तर सदैव तुमच्यावर आहेच. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे तुम्ही फक्त लक्ष देऊन तुमचं काम करा आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. स्वामी म्हणतात, जीवनात जर तुम्हाला एक चांगला माणूस व्हायचं असेल तर एक चांगला माणूस बनण्यासाठी तुमचा स्वतःचा वेळ घालवा. कारण आता नाती माणसाशी नव्हे तर पैशाने बनवली जात आहे आणि त्यातील किती नाते खरे असतात आणि किती खोटे याचा प्रश्नच येत नसतो. कारण ती सर्व स्वार्थासाठी आणि तुमच्या पैशासाठीच बनली आहे आणि ती सर्व काहीच कामी नाही. त्यामुळे आपण काहीतरी सुरू करेपर्यंत
तोपर्यंत आम्हाला ते काम अवघड वाटते. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सुरू करता तेव्हा ते तुम्हाला सोपी वाटू लागते. तुम्हाला जर आजचा हा संदेश पूर्ण ऐकायची संधी भेटत असेल तर खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. त्यामुळे चुकूनही मधातून हा संदेश सोडून जाऊ नका. फक्त विचारांचा फरक म्हणजे तुमच्या आयुष्यातील अडचणी. ती तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आली आहे. हे भाग्यवान होण्याचे सर्वात मोठे सूत्र आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जितके कष्ट कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल आणि जितके कष्ट तुम्ही कमी कराल तितके तुम्ही अयशस्वी ठराल. तुमचं ध्येय जेवढं मोठं असेल तेवढंच तुमच्या रस्त्यात संकटही मोठं येणार. बाळा, स्वामी सांगत आहेत, जर तुम्ही आयुष्यात स्वप्न पाहू शकता त्यामुळे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा की तुम्ही ती स्वप्न पूर्ण करायला मेहनत करतात, पण ते स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय ते स्वामींवर ठेवा. स्वामी ते नक्कीच पूर्ण करतील. तुम्ही त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा. बाळा, स्वामी सांगतात, जर आपल्या पावलांच्या योग्यतेवर विश्वास असेल तर तुमचं गतव्यवस्थान एक ना एक दिवस नक्कीच स्वामींच्या मनापर्यंत जाईल. त्यामुळे स्वामींच्या भक्तीत कधीच काही कमी होऊ देऊ नका. आणि काही कारणास्तव तुम्हाला वेळ मिळत नसेल तर स्वामींचे हे संदेश ऐकत जा. त्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आत्मविश्वास हे यशाचे मुख्य रहस्य आहे. तुम्ही जर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवाल तर जे गोष्ट तुम्ही करण्यास खूप घाबरता किंवा जे तुमच्यासाठी अशक्य आहे तीही तुम्ही करून दाखवाल. सोबतच स्वामींवर विश्वासच आहे त्यामुळे ती शक्य होणारच. अपयश फक्त सांगते की यशासाठी प्रयत्न मनापासून केले नाहीत. कारण तुम्ही अपयशी ठरलात. जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले असते तर नक्कीच तुम्ही यशस्वी ठरला असता. चंद्र असो वा सूर्य असो, प्रत्येकजण आपापल्या वेळेत चमकतो. फक्त त्यांनाही वाट पाहावी लागते त्यांची वेळ येण्याची. जर एवढ्या मोठ्या ताऱ्यांना, एवढ्या मोठ्या ग्रहांना त्यांच्या वेळेसाठी वाट पाहावी लागते तर तुमचे ग्रह बदलायला देखील काही वेळ लागेलच. त्यामुळे थोडं संयम ठेवा, वाट पहा. कारण जेव्हा वाट पाहावी लागते तेव्हा जे यश, तेव्हा जे अनुभव मिळतो ते खूप जास्त आनंद आणि सुखमय असतो आणि तो कधीच तुम्ही अनुभवलेला नसतो. त्यामुळे थोडंसंच आता संयम ठेवा. लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. जेव्हा निर्णय शिल्लक राहतो, मन न्यायाधीशांनी होते. स्वतःचे वकील उभे करावे लागतात. बाळांनो, यशात काहीतरी खास असते की ती प्रत्येक मेहनती माणसाच्या प्रेमात पडते. त्यामुळे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. जर तुमच्या मेहनतीत काही थोडी कमी जरी राहिली तरीही स्वामी ते भरून काढतील. तुम्हाला माहितीही होणार नाही. स्वामींची भक्ती कराल तर ते मेहनत काय तुम्ही करून बसणार हे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही थोडी मेहनत कराल पण खूप मोजल्या जाईल. कारण स्वामींचे भक्त आहात तुम्ही. त्यामुळे स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. जर लोक तुम्हाला साथ देत नसतील तर दुःखी होऊ नका. स्वप्न तुमचे आहेत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फक्त 3% लोक त्याचे टार्गेट ते पूर्ण करतात. ज्याने तो पूर्ण करतो किंवा जो ते पूर्ण करतो तो व्यक्ती यशस्वी म्हटला जातो आणि जो त्यात हारतो पण पुन्हा सुरुवात करतो त्याला बाजीगर म्हटलं जातं आणि जो हारतो आणि सोडतो त्याला अयशस्वी म्हटलं जातं. आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला काय बनायचं आहे, यशस्वी, बाजीगर की अयशस्वी. तुम्ही खूप सारे लोक खूप वेळा अयशस्वी झाले असाल
कारण तुम्ही ज्या वेळेस अपयशी होता त्यावेळेस ते करणं सोडून देता, पण खूप कमी वेळात तुम्ही बाजीगर झाला आहात आणि जेव्हा बाजीगर होता तेव्हा यशस्वी होण्यासही वेळ लागत नाही. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. करिअरशिवाय सन्मान किंवा आनंद नाही. मी तुम्हाला जे काही सुख, जे काही सन्मान, जे काही आनंद आणि जे काही माहिती देऊ शकेल ते देणारच. तर तुम्ही का असं करत नाही? तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्ही त्या जगातील सर्वात बेहतरीन फुटबॉलर म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यासारखे लोकांना शिकवसाल. तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप गरीब आहात, तुमची परिस्थिती तेवढी नाही की तुम्ही काही करू शकाल. इच्छा तर तुमच्याही मनात खूप असेल, पण परिस्थिती साथ देत नाही. कदाचित कोणी तुम्हाला साथ देत नसेल, कदाचित तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल, कदाचित तुम्हाला त्यात इंटरेस्ट नसेल किंवा कदाचित काही दुसरं कारण असेल. पण स्वामींवर विश्वास ठेवा. प्रत्येक प्रश्नांचा आणि प्रत्येक समस्यांचा निवारण होणारच. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, या जगात जे काही तापते त्यानुसार त्याचे मूल्यही वाढते. कारण तापाल तर खूप जास्त मूल्यवान व्हाल. त्यामुळे कष्ट करा. जेवढे कष्ट कराल तेवढे तापाल आणि जेवढे तापाल तेवढा तुमचा मूल्य वाढेल. जीवनात चांगल्या माणसाला काहीही अर्थ नसतो, फक्त निघून जातो ज्याकडून तो दाद देत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेवढे चांगले असाल तेवढे लोक तुम्हाला कमी आखतील, पण तुम्ही गेल्यानंतर किंवा तुम्ही असे तोपर्यंत लोक तुमचं नाव विसरणार नाहीत, तुम्हाला विसरणार नाहीत. आणि आजकाल तेच चालतंय. या जगात कोणीच कोणाला स्वार्थाशिवाय ओळखत नाही. पण जर तुम्ही चांगले असाल तर लोक तुम्हाला ओळखतील, पण न ओळखण्याचं नाटक करतील. कारण विश्वास आणि आशीर्वाद कधीच दिसत नाहीत, पण अशक्य ते शक्य करून दाखवतो. त्यामुळे लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील, लोक तुम्हाला पाहून काय करतील, तुम्हाला पाहून काय म्हणतील याच्यावर काहीच लक्ष देऊ नका. लोक फक्त तुमच्या यशात सहभागी होतात, तुमच्या कष्टात आणि अडचणीत नाही. आणि जेव्हा लोक तुम्हाला काहीतरी म्हणत असतील, काहीतरी सांगत असतील, काहीतरी आखत असतील, तेव्हा लक्षात ठेवा, या लोकांचा विचार करणं सोडून द्या. कारण हे लोक ज्याच्याकडे काही नाही त्यालाही हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यावरही जळतात. त्यामुळे यांचा विचार करणं सोडून द्या. सार्वजनिक राहून तुम्ही जीवनात साध्य करू शकणार नाही, पण मरण्यापूर्वी फक्त मरण हे एकटे साध्य करू शकता, ते पण सार्वजनिक राहून. जीवनाचं हे कटू सत्य आहे. शांतपणे कठोर परिश्रम करा, तुमच्या यशाने आवाज काढवा. स्वामी सांगतात, आयुष्य हे आरशासारखं आहे. तुम्ही हसाल तरीही हसतो आणि तुम्ही रडाल तर तोही रडतो. तुम्ही जे कराल तो ते करतो. तुम्ही रागवाल तर तोही रागावतो. तुम्ही आनंदात राहाल तर तोही राहतो. त्याचप्रमाणे तुमच्यावर सर्व आहे. तुम्ही आयुष्यातही तसंच जगा. हसत जगाल तर आयुष्य सुख समाधानात कटेल. आयुष्य खूप आनंदात आणि हसण्यात कटेल. रडत जगाल तर आयुष्य रडत जगेल आणि रागावत जगाल तर आयुष्यात रागत येईल आणि रागातच जगाल. बाळा, स्वामी म्हणतात, उशीर करू नका की स्वप्ने फक्त स्वप्ने राहतील आणि वय निघून जाते. लक्षात ठेवा, सर्वात मोठा वेळ हा खूप मौल्यवान आहे आणि वेळेला जपायला शिका. कारण ही वेळ तुम्हाला कुठल्यापर्यंत नेऊ शकते, तुम्ही आत्ता कुठं आहात आणि तुम्हाला कुठं नेऊ शकते याचं तुम्हालाही कळणार नाही. सर्वजण साधेपणाचे ज्ञान देतात, परंतु ते केवळ धन आणि चेहऱ्यासाठी मरतात. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही मनापासून चांगले राहा. जीवनात काहीतरी दुसऱ्यांपेक्षा वेगळं करा. मेहनत चालू ठेवा. संकट येतील त्यांना घाबरू नका. त्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा कमी होऊ देऊ नका.
एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींवर भक्ती करता, त्यांच्यावर विश्वास ठेवता, त्यांच्यावर तुमची खूप श्रद्धा आहे. मग एक गोष्ट सांगा, स्वामी तुम्हाला कसे काही दुःखी होऊ देतील, तुम्हाला कसं काही अडचणीत सापडू देतील? फक्त आयुष्यात राहतात, काही परीक्षा त्यांना तर पार करावंच लागेल. स्वामी सांगतात, कोणताही विद्यार्थी हा कधीच नालायक नसतो. जे आपली क्षमता आहे ते बाहेर काढतात, ते दिवाखोळ बनवतात आणि बाकीचे जग त्यांच्या नालायक म्हणून जगतं आणि ओळखतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तेच जे लोक त्यांना नालायक म्हणत होते ते इतिहास लिहितात आणि ते इतिहास तर जे हुशार होते आणि शिकलेले होते ते वाचतात. जीवनात ते स्थान प्राप्त करा जे तुम्हाला नाकारते. त्याने आयुष्यभर काय गमावले याची जाणीव व्हायला हवी आणि काय कमावले याची तर होणारच. स्वामी सांगतात, ही गोष्ट सोडून ध्येयाकडे धावत राहा. लोकांची वेळ फक्त येते, तुमच्या वेळ येईल तेव्हा त्यांना दाखवून द्याल की तुम्ही काय ते करू शकता. कधीही हार मानू नका. तुमची पुढची सुरुवात कोणाला माहिती आहे? तुमच्या यशाचे रहस्य लपून राहू द्या. त्यांमध्ये फक्त विश्वास ठेवा, कारण येणाऱ्या काही काळात तुम्ही आता खूप पुढे जाणार आहात. जर कठोर आणि सतत परिश्रम हे आपले शस्त्र असेल तर त्यामुळे तुमच्या स्वप्नांना तुमचे गुलाम होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बाळांनो, स्वामी सांगतात, ज्यांना स्वप्न बघायला आवडते त्यांच्यासाठी रात्र लहान असतात. जिशेनला स्वप्न पूर्ण करण्याला आवडते. ज्याला स्वप्न सत्यात उतरवण्याला आवडतात त्यांना दिवस घालवायला आवडतात आणि त्यांनाच फक्त हे दिवसही कमी पडतात. स्वीकारायचे ध्येय आणि सुधारण्याची जिद्द ठेवा. त्यामुळे माणूस खूप काही शिकू शकतो आणि त्या शिकण्यावरून तो खूप काही बनवू शकतो. खूप काही तो स्वतःमध्येच घडतो आणि तो जगाला दाखवून यशस्वी ठरतो. जेव्हा तुमच्याकडे असे काहीतरी असते तेव्हा तुमचा आदर केला जातो, अन्यथा तुम्हाला काहीच अर्थ दिला जात नसतो. आनंदी तोच असू शकतो ज्याला ही माहिती आहे जगात कोणीही सुखी नाही आणि आपणही सुखी नसेल जर समाधानी नाही राहिलं. त्यामुळे आयुष्यात जे आहे, जेवढं आहे त्यावर समाधानी राहा, त्यावर आयुष्य जगा. त्यात जर समाधानी राहायला शिकलात तर आयुष्यात पुढे जायला वेळ लागणार नाही. सुख आणि समृद्धी याची कधीच कमतरता महसूस होणार नाही. या जगात तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे आणि ती मदत तुम्हीच आणि तुम्हालाच फक्त करू शकता. त्यामुळे शांतपणे तुमची ओळख बनवत राहा. लोकांना तुमची आणि तुमची स्थिती कळली पाहिजे. तुम्ही काय आहात आणि त्यांनी काय विचार केला हे तुम्हालाच कळेल. बाळांनो, ध्येय गाठले नाही तर मार्ग बदला, कारण झाडे पानं बदलतात, त्यांचे मूळ नाही. त्यामुळे तुम्हीही मूळ म्हणजे तुमचं ध्येय काय आहे ते बदलू नका. झाडाप्रमाणे प्राणी बदला म्हणजे तुमचे रस्ते बदला, त्यांना करण्याच्या पद्धती बदला. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. वेळ सर्व काही बदलेल. वेळेला फक्त थोडा वेळ हवा असतो आणि तो वेळ तुम्ही स्वतः देऊ शकता. त्यामुळे संयम ठेवणं खूप महत्त्वाचं, खूप गरजेचं आणि खूप जास्त कष्टाचं पण आहे, कारण यात तुम्हाला यशही मिळतं आणि ते यश मिळेपर्यंत कष्टही मिळतात. बाळा, स्वामी म्हणतात, काळ बदलला नाही तर तुला कसे कळणार? तू कसे ओळखणार की कोण तुझे आहेत आणि कोण परके आहेत? त्यामुळे काळ बदलायलाच हवा आणि तो बदलला की तुला कळेल की कोण तुझ्या सोबतीला आहेत आणि कोण परके आहेत, आणि हे कळणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा पैसाही तुम्हाला साथ देत असते,
तर मग लोक काय आहेत? आणि जेव्हा लोक पण असतील तेव्हा बाकी काय पाहिजे तुम्हाला तुमच्या जीवनात? हे जग काही देण्यास योग्य मानत नाही. अनेकदा तेच लोक इतिहास लिहितात. जीवनात आनंदी व्हायचं असेल तर सर्वप्रथम जे तुम्हाला विसरले त्यांना तुम्ही विसरा. कारण जे तुम्हाला विसरले त्यांना तुम्ही आठवून ठेवून सर्वात मोठी चूक करत आहात. गरीब राहिले तरीही कोणी लक्ष देणार नाही. कष्ट केले तरीही सगळे हसतील. पण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सगळ्यांनाच हेवा वाटेल. सगळेच तुमच्यावर जळतील आणि सगळे तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतील. जिथे दोष नाही तिथे झुकू नका आणि जिथे मान मिळत नाही तिथे चुकूनही राहू नका. बाळा, स्वामी म्हणतात, तुम्ही खेळ सुरू करा. कोण जिंकणार हे काळच सांगेल. शहाण्या माणसाचे मन काम करते आणि निर्बुद्धी माणसाची जीभ काम करते. शहाणा माणूस मनाने विचार करून निर्णय घेतो, त्यामुळे तो शहाणा म्हटला जातो. पण निर्बुद्धी माणूस, ज्याला जरासही अक्कल नसते, तो व्यक्ती जिभेने काहीही बोलत असतो, काहीही सारखी बडबड करत असतो. त्यामुळे तो मूर्ख म्हणून ठरवला जातो. आज मी विचारले, सावली माझ्यासोबत का चालते? तोही हसला आणि म्हणाला, तुझ्यासोबत कोण आहे दुसरं माझ्याशिवाय? आणि मीही काही वेळा तुझी साथ सोडते, पण तुला ते कळतही नाही आणि वळतही नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकजण तुम्हाला साथ देईल असं नाही. काही लोक तुम्हाला अयशस्वी ठरवण्याचा देखील प्रयत्न करतात. त्याचमुळे ते तुमच्यावर जळतात आणि तुमची साथ सोडायला सुरुवात करतात. एक लांब धागा आणि एक लांब जीभ, दोन्हीही फक्त समस्या निर्माण करतात. म्हणूनच दोघांना एकत्र ठेवायला हवे. कारण लांब धागाही कुठे ना कुठे समस्या निर्माण करतो आणि लांब जीभही कुठे ना कुठे समस्याच निर्माण करते. ते तुम्हाला कळायला हवे. लोकांना जगात बदल पाहायचा आहे, त्याआधी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास त्यांना काहीही उत्कृष्टपणा वाटत नाही. पण तुम्ही पहिले स्वतःत बदल करा. कारण माणूस फक्त दोनच गोष्टींनी बनतो, नशीबवान आणि मेहनती. नशीब त्याला मिळत नाही आणि मेहनत प्रत्येकाकडून होत नाही. आणि जो हे दोन्ही करतो त्याला नशीबही साथ देतं आणि देवही साथ देतो. एकटे चालायला शिका, कारण ते आवश्यक आहे. असं नसतं, जे तुमच्यासोबत आहेत ते उद्या देखील तुमच्यासोबत असू शकतील. आज आहेत उद्या नसतील, उद्या असतील परवा नसतील. काही सांगता येत नाही. कोण केव्हा कसे त्याचे रंग दाखवेल. उडण्यात काही नुकसान नाही. तुम्ही उडत जा, पण तिथपर्यंत जमीन स्पष्ट दिसत आहे तोपर्यंतच उडा. कारण जेव्हा तुम्ही स्वतः उतरायला विसरसाल तेव्हा लोक तुम्हाला जमिनीवर आपटतील. त्यामुळे समस्या तुम्हालाच होईल. आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत असाल तर खरंच लिहून घ्या. आता तुम्ही खूप मोठे भाग्यवंत ठरणार आहात. स्वामींचे आशीर्वाद लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहेत. येत्या काही तासात तुम्हाला मोठी बातमी मिळणार आहे. त्यामुळे स्वामींचे एकदा नामस्मरण कमेंटमध्ये टाईप करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून टाईप करा. आणि आजचा हा स्वामी संदेश लाईक करायला विसरू नका. कारण जर का हा संदेश तुम्ही लाईक कराल तर स्वामींचा आशीर्वाद लागेल. श्री स्वामी समर्थ.